नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेला शुक्रवार स्टॉक मार्केटसाठी एकदम ब्लॅक फ्रायडे ठरला. ब्लॅक फ्रायडे म्हणजे तसा ब्लड बाथ म्हणतात त्या स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये. अगदीच ब्लड बाथ नाही पण जखम तर नक्की झाली. खरचटलं नाही ते जखम झाली. कारण रेड बरेच स्टॉक बरेच सेक्टर जे आहेत ते रेड क्लोजिंगमध्ये होते. आणि शेवटी मला वाटतं निफ्टी जो आहे तो 243 पॉईंट म्हणजे जवळजवळ 1% आणि तितकाच सेन्सेक्स 765 पॉईंट म्हणजेच तोही 1% खाली होता एकाच दिवशी. आणि जवळपास सगळे सेक्टर जे आहेत ते डाऊन होते. तर आपला स्टॉक मार्केट हा विषय नाही. विषय हा आहे की खरंच त्या डोनाल्ड ट्रम्प या राष्ट्राध्यक्षाच्या त्यांनी जे सुरू केलेल्या त्या टेरिफ वॉरचा हा इतका भयानक परिणाम जो आहे तो स्टॉक मार्केटवरती होतोय. मग ते ॲक्च्युली टेरिफ वॉर आहे काय, हे टेरिफ आहे काय, म्हणजे हे एक प्रकारचं युद्ध सुरू झाल्यासारखी फिलिंग आता लोकांना यायला लागली आहे. म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार युद्धासारखं घाबरायला लागलेत की हे जर टेरिफ वॉर वाढत गेलं आणि हे जर टेरिफ वॉर पुढे चालू राहिलं तर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे आपले बुडतील की काय अशी भीती आता त्यांना वाटायला लागली आहे. म्हणूनच त्या दिवशी बऱ्यापैकी सेलिंग आलं आणि मार्केट आपलं डाऊन म्हणजे जवळजवळ 1% खाली गेलं. लाखो कोटी रुपयांचं नुकसान एका दिवशी झालं वगैरे. म्हणजे ती आकडेवारी किंवा त्याबद्दलची सगळी जास्त माहिती जी आहे ती स्पेशली ते स्टॉक मार्केटचे जे चॅनल आहेत वगैरे ते तुम्हाला सांगू शकतील किंवा तिथेही तुम्ही ते बघू शकता. पण आपला इथला विषय जो आहे तो टेरिफ आणि टेरिफ वॉर आहे. आणि त्याचा हा स्टॉक मार्केटवर आणि त्याचसोबत आपल्या देशावर, आपल्या देशातल्या इकॉनॉमीवर, सर्वसामान्यांवर काय परिणाम करू शकतं हा विषय आहे. तर एक सुरुवात म्हणून तुम्हाला सांगतो टेरिफ म्हणजे ॲक्च्युली आहे काय. तर टेरिफ एक प्रकारे आयात शुल्क तुम्ही समजू शकता म्हणजे आयात शुल्कच मानलं जातं. त्याचा तो ट्रान्सलेटेड वर्ड आपण तुम्ही घ्या हवं तर आयात शुल्क म्हणजे काय की आपल्या देशामध्ये आपण काही वस्तू ज्या आहेत त्या बाहेर परदेशातून मागवतो, बरोबर. आपल्या देशातल्या वस्तू ज्या काही आहेत काही त्या इतर देशांना प्रोव्हाइड करतो किंवा पुरवतो, त्याला निर्यात म्हणतात. मग हे आयात आणि निर्यात ज्यावेळी होत असतं त्यावेळी तो देश काय करतो, आपल्या सीमेवरती आल्यानंतर आतमध्ये तुम्हाला तो माल घेऊन यायचा आहे ना, मग त्याच्यासाठी काहीतरी शुल्क दिलं पाहिजे. हा आयात शुल्क झाला. मग हे आयात शुल्क वाढवायचं की कमी करायचं हे त्या पंतप्रधानाचं त्या अर्थविभागाचं काम. आणि तसं जे हे आहे ते आपल्या अमेरिकेकडून वाढवला जातोय, तो आयात शुल्क वाढवला जातोय, त्यालाच टेरिफ वाढवणं म्हणतायत. मग आता हे ॲक्च्युली सुरुवात करायचं कारण काय. मग ह्या आयात शुल्क वाढवणे किंवा टेरिफ वाढवणे याच्या मागे काही कारणं असतात. प्रत्येक देश हे कमी जास्त नेहमी करत असतो. म्हणजे वेळ आली की कमीसुद्धा केला जातो तो टेरिफ किंवा ते आयात शुल्क वाढवलंही जातं. पण ते का केलं जातं असं, याला कारणं बरेच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाचं कारण काय असतं की बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या देशामध्ये प्रोडक्शन एखाद्या वस्तूचं जास्त होतं एखाद्या देशामध्ये समजा. मग तो देश काय करतो, तो देश निर्यात वाढवतो, बरोबर. निर्यात वाढवल्यानंतर तो त्या ठिकाणी म्हणजे जिथे त्या वस्तूचं प्रोडक्शन जास्त होत नाही त्या देशामध्ये तो काय करतो, तो सगळा माल जो आहे तो डंप करतो. डंप करणे म्हणजे काय, नेऊन टाकणे, धडाधड तेथे नेऊन टाकणे. मग त्याच्यासाठी तो काय आयात शुल्क वगैरे जे आहे तोही ते भरत असतो. पण आपल्या इथे जी मुबलकता आहे ज्या वस्तूची मग कुठल्याही तर ती वस्तू जी आहे ते आपल्या इथेच पडून राहून त्याचा उपयोग काहीही नाही किंवा आपल्या इथे एक्सेस माल होतोय तो मग करायचा काय. त्यामुळे जिथे नाही तिथे तो विकायला तो पाठवून दिला जातो. मग त्या मालावरती तो माल त्याही देशाला गरजेचा असतो पण तिथेही तो माल जेव्हा एक्सेस व्हायला लागतो मग आता थांबवलं पाहिजे ना ते. मग ते थांबवलं जावं यासाठी मग ते आयात शुल्क तो देश वाढवायला चालू करतो. म्हणजे याचा अर्थ काय, एक हे कारण सांगितलं तुम्हाला की डम्पिंग जे आहे कुठल्याही एखाद्या वस्तूचं मालाचं प्रोडक्शनचं डम्पिंग जे आहे ते डम्पिंग जर एखादा देश जाणीवपूर्वक करत असेल तर आयात शुल्क हे वाढवलं जातं. अशा प्रकारचं डम्पिंग जे आहे ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, खनिजांचं डम्पिंग जे आहे ते चीन आपल्या देशामध्ये बऱ्याचदा करताना आढळतो. म्हणजे स्टीलच्या बाबतीत सुद्धा तसं झालेलं आहे. मग लगेच भारताने आयात शुल्क म्हणजे टेरिफ ते तात्पुरतं का होईना काही टक्केवारीमध्ये वाढवल्याचं उदाहरण तुम्हाला मागे दिसू नये. म्हणजे हे चालू असतं. पण अचानक आता जो विषय आला तो टेरिफ वॉरसारखा कसा काय आला.
याचं कारण असं आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त आयात करणारा जो देश आहे तो म्हणजे एकमेव अमेरिका आहे. म्हणजे अमेरिका स्वतःचं प्रोडक्शन जे आहे ते कमी, पण आयात करून इतर सगळ्या देशांकडून जे आहे ते तो घेण्याचं काम करत असतो. कन्झम्पशन जे आहे, असं थोडक्यात म्हणू शकतो की कन्झम्पशन जे आहे ते तो करत असतो आणि करत आलेला आहे. म्हणजे तिथले लोक आळशी आहेत, तिथले लोक कामधंदा करत नाही, तिथले लोक प्रोडक्शन करत नाही असा अजिबात भाग नाही. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या तुमच्या भौगोलिक परिस्थिती, नॅचरल म्हणजे नैसर्गिक परिस्थिती ज्या असतात, तर त्या परिस्थितीनुसार तिथे काही निर्मिती होऊ शकत नसते किंवा तिथे काही त्या प्रोडक्शनला तो वाव मिळू शकत नसतो. मग इतरांवरती निर्भर राहावं लागतं. आणि ह्याच कारणामुळे अमेरिका जो आहे तो अमेरिका देश जास्तीत जास्त आयातीवरती भर देणारा देश होता. मग त्यामुळे होतं काय की बरेच देश जे आहे ते आपल्या इथं जे काय आहे ते विकायला कुठे जायचे, अमेरिकेत जायचे, असं समजून घ्या थोड्या वेळ. मग पुढे आता असंच वर्षानुवर्षे अनेक वर्ष चालू आहे. पण गेल्या कोरोना काळानंतर सगळ्याच देशांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती ढासळली. हे सगळ्यांना हे म्हणजे ओपन अँड शट क्लोज अशा टाईपची ही केस आहे थोडक्यात. म्हणजे ह्याला स्टडी केस असं जर कोणी म्हटलं तर हसतील लोक, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोना काळामध्ये सगळ्याच देशांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे झालं काय की त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जवळजवळ 4-5 वर्षाचा कालावधी पुरेसा नाही. म्हणजे देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलतोय आपण. वैयक्तिक आपली परिस्थिती जर ढासळली तर आपल्याला 10-15 वर्ष सुद्धा ती सुधारता येत नाही. मग देशाची परिस्थिती ही 4-5 वर्षात लगेच सुधारेल असं होत नाही. आणि त्यामुळे मग काही पावलं जी आहेत ती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उचलली जातात. आणि ती उचलली जातात त्यामध्ये प्रामुख्याने काय नारा दिला जातो किंवा प्रामुख्याने अजेंडा काय ठेवला जातो, तर स्वदेशीचा नारा दिला जातो. आपल्याकडे आता तो सुरू झाला नुकताच. किंवा स्वतः आपल्या देशातल्या प्रोडक्शनला चालना देणे. त्यानंतर तिथे जे काही निर्मिती आपण कुठलीही जे जास्तीत जास्त आपला देश निर्माण करू शकतो त्याला चालना देणं, यासाठी तो पंतप्रधान असो, तिथला अर्थ विभाग असो, राष्ट्राध्यक्ष असतो, तो प्रयत्न करत असतो. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्याच वेळी, म्हणजे ही आत्ता गोष्ट आहे किंवा ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आत्ताची आहे असं जर कोणी म्हणत असेल तर यात म्हणजे थोडंसं चुकतंय. कारण ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प निवडून स्वतः आले त्यावेळी ते काय म्हटले होते की अमेरिका फर्स्ट, हा त्यांचा पहिला नारा होता. ज्यावेळी त्यांनी पहिलं भाषणसुद्धा मला वाटतं सेनेटसमोर केलं होतं की अमेरिका फर्स्ट. याचा अर्थ असा होता की त्यांना हे म्हणायचं होतं की आता इथून पुढे अमेरिकन माणसाला जास्त नोकऱ्या मिळतील, असं काम केलं जाईल की अमेरिकन माणसाला जास्त नोकऱ्या मिळतील, जास्तीत जास्त प्रोडक्शन जे आहे ते अमेरिकेमध्येच केलं जाईल, अमेरिका हा मोठा निर्यातदार देश होईल, अशी परिस्थिती जी आहे ती आम्ही निर्माण करू. अशा पद्धतीचा विचार घेऊन त्यांनी पुढे वाटचाल सुरू केली. मग आता त्याच्यामुळे काय झालं, तर आता दुसरं कारण जे आहे ते मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पहिलं कारण तर तुम्हाला तुमच्या लक्षात आलं की सगळेच देश जर तिथे नेऊन आपला माल डंप करत असतील आणि कन्झम्पशन जर अमेरिका जास्त करत असेल तर ठीक आहे, पण कुठेतरी आपला देश, आपला व्यवसाय, आपला उद्योगधंदा हा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, त्यामध्ये चुकीचं काही नाही, बरोबर ना. म्हणून मग आता ट्रम्पने डायरेक्ट ॲक्शन मोडवरती येऊन तुमचा माल तुमच्याकडे ठेवा, आम्ही इथे प्रोडक्शन करू किंवा आम्ही प्रोडक्शनसाठी चालना देऊ, त्यासाठी हा टेरिफ वाढवण्याचा उपक्रमच चालू केला. मग पहिल्यांदा त्यांनी चीनवरती टेरिफ लादण्याचा म्हणू शकत नाही मी तरी, लादणे हा म्हणणार नाही, लावण्याचा सरळ म्हणू, कारण लादणे म्हणजे जबरदस्ती होते. पण तिथे त्यांची ध्येय धोरणं अमेरिकेची आहेतच. आपलं काय नुकसान होतंय तो प्रत्येक देश बघणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या त्या डोनाल्ड ट्रम्पने काही आपल्या स्वतःच्या देशाबद्दल विचार केला असेल तर तो चुकीचा आहे असं म्हणणं मला वाटतं चुकीचं ठरेल. पण त्यालाही काहीतरी लिमिट असावं आणि ते लिमिटच्या पुढे क्रॉस गेल्यानंतर मात्र जसं म्हणजे वाटतं ना आपल्याला की आता थोडं इरिटेट व्हायला लागलं, म्हणजे तुम्ही काय करताय नेमकं, तुम्हाला बिझनेस करायचा आहे की नाही करायचा आहे, अशा अवस्थेमध्ये आता इतर देश यायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे मग नाना विचार जे आहेत ते त्या प्रत्येक देशाला, प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षाला किंवा पंतप्रधानाला यायला लागलेत. म्हणून त्यामधूनच हा शब्द टेरिफ वॉर, म्हणजे हे एक प्रकारचं युद्धच तुम्ही सुरू करत असाल तर आम्ही तेच करू, ह्या पद्धतीच्या ॲक्शन मोडवरती प्रत्येकजण येण्याचा विचार करू लागला आहे. मग सुरुवातीला त्यांनी चीनवरती तशा प्रकारचा टेरिफ स्टार्ट केला. चीनने थोडंसं दुर्लक्ष केलं, म्हणजे त्याला फार रिॲक्ट केलं असं काही दिसलं नाही किंवा जाणवलं नाही. त्याच्यानंतर टार्गेट केलं
भारत, त्या रशियासोबत भारत, म्हणजे त्या डोनाल्ड ट्रम्पच्या लिस्टमध्ये जसे जसे त्यांनी तर एकदम ते मला वाटतं एक महिना ते 1.5 महिना झाला असेल, त्यांनी सगळ्या देशांची लिस्ट काढली आणि त्या सगळ्या देशांच्या लिस्टवरती ते प्रत्येक देशाचं नाव आणि त्याच्या पुढे किती टेरिफ लावला, तर इतके टक्के टेरिफ, इतके टक्के टेरिफ, भारत 30% टेरिफ, 20% टेरिफ, 50% टेरिफ, अमुक देश इतका टेरिफ, ही सगळी लिस्टच छापून ते पत्रकारांसमोर मांडली होती. म्हणजे असं नाही आहे की फक्त भारताच्या विरोधात राजकारण किंवा भारताच्या विरोधात अर्थकारण बिघडवण्याचं काम टेरिफ वॉरद्वारे केलं जातं आहे, असं नाही. पण नुकसान हे बऱ्याच देशांचं होतं आहे, हे नाकारू शकत नाही. मग आता नुकसान कसं होतं आहे किंवा काय होतं आहे? आता तुम्ही साधी गोष्ट विचार करा, उदाहरण म्हणून घेतोय, म्हणजे ह्याचं काय अगदीच पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणून तुम्ही जर सर्च केलं तर बरीच तुम्हाला उदाहरणं वेगवेगळी मिळतील. पण गृहीत धरा आता आपल्या इथे स्टीलचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, थोडा वेळ उदाहरण म्हणून समजून घ्या. आपण स्टील काय करतोय, आपण त्या अमेरिकेमध्ये ते पुरवण्याचं काम करतो, बरोबर. आज 100 रुपयाला आपण ते विकत होतो. थोडा वेळ लक्षात घ्या, आता 20% त्यांनी टेरिफ लावला होता, म्हणजे 20% आपल्याला काय द्यावं लागत होतं, आयात शुल्क द्यावं लागत होतं, बरोबर आहे. मग आता 100 रुपयाची वस्तू आपल्याला तिथं देतानाच 20% म्हणजेच 20 रुपये जर आपल्याला तिथे टॅक्स द्यावा लागत असेल, तर आपल्याला ती वस्तू कितीला विकावी लागेल, तर आपल्याला 100ला 100 तरी मिळतील, 120ला. हे तर मान्य, कारण 20 रुपये आपल्या खिशातून जाणार आहेत ना ते, म्हणून आपल्याला ती 120ला जर विकली तर काय होईल, 100 रुपयाला 100 रुपये आपल्याला मिळतील. आणि त्याच्या पुढे जेव्हा आपण जाऊन 130 140ला विकू, तो आपला प्रॉफिट असेल. हे सर्वसाधारण गणित आहे. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं की ते स्टील 100 रुपयाचं जे होतं त्याला म्हटले आता आम्ही 50% लावणार. 50% म्हणजे आधी 25% म्हणले, परत 50% म्हणले, त्यांचा तो आकडा वाढतच चालला आहे. पण आपण 50% गृहीत धरा. मग 50%मुळे काय झालं, आता आपल्याला विकताना तो आपली 100 रुपयाचीच वस्तू आहे, बरोबर. आता 50% तिथे आपल्याला टेरिफ द्यावा लागतोय, तो आयात शुल्क द्यावा लागतोय. म्हणजे 50 रुपये तर आपले कट झाले, कशामध्ये, टॅक्समध्येच. उरले किती, 50 रुपये. मग ते 50ला विकून आपण काय करून घेऊ, स्वतःचा लॉस. मग आता 100ला 100 तरी मिळवायचे म्हटलं तर ती वस्तू आपल्याला तिथे 150 रुपयाला विकावी लागेल, तेव्हा आपल्याला 100ला 100 रुपये मिळतील, बरोबर. मग आता 150च्या पुढे जेव्हा आपण विकू, म्हणजे 160 170 180 ह्या किमतीमध्ये विकू, तेव्हा तो आपल्याला 20-30 रुपये वरचा जो काय आहे तो प्रॉफिट होईल. आता हे सर्वसाधारण सोप्या भाषेतलं सोपं उदाहरण तुम्हाला मी का सांगितलं, आणि याच्या पुढेही आणखीन काय त्याचा परिणाम होतोय हेही तुम्हाला सांगतो, मग लक्षात येईल. तर काय होतं, मग आता मी आपली बाजूच मी सांगितली की आपण 100ची वस्तू आता तिथे त्यांनी टेरिफ वाढवल्यामुळे 150ला विकतो किंवा 160 170ला विकतो. पण आता तुम्ही विचार करा की जी वस्तू सुरुवातीला 80 रुपयाला तिथे मिळत होती, 100ला मिळत होती, तीच वस्तू आता तिथल्या लोकांना, तिथल्या उत्पादकांना, मॅन्युफॅक्चररला, काही जे असतील ते, त्यांना आता ती कितीला घ्यावी लागते, 160 170. म्हणजे ऑब्व्हियसली तिथल्या लोकांना, तिथल्या त्या उद्योगधंदे करणाऱ्या माणसांना, लोकांना त्या वस्तूची किंमत जर जास्त द्यावी लागली तर तिथलं इन्फ्लेशन, तिथली महागाई जी आहे ती काय होईल, ऑब्व्हियसली वाढेल, बरोबर. म्हणूनच याला त्या देशातून सुद्धा विरोध होतोय, अमेरिकेतून सुद्धा विरोध होतोय की हे टेरिफ वॉर जे आहे ते तुम्ही बंद करा. वेगवेगळे तिथले अर्थतज्ञ आता सांगायला सुरुवात करायला लागलेत की तुम्ही असं जर टेरिफ वॉर वाढवत गेलात तर आधीच महागाईमध्ये गर्तेत चाललाय अमेरिका, ते आणखीन आपली अर्थव्यवस्था खाली जाईल. त्यामुळे हे टेरिफ वॉर लवकर जेवढं शक्य होईल तेवढं सेटल करण्याचा प्रयत्न करा, असे तिथले अर्थतज्ञ आता सांगू लागले. म्हणजे काय की आपला लॉस होतो हे मान्य आहे, आपल्याला तिथे आता माल नेऊन विकणे तेवढं सोपं राहिलं नाही किंवा तेवढं प्रॉफिटेबल राहिलं नाही हे मान्य आहे. पण त्याचबरोबर घेणाऱ्याला सुद्धा ती वस्तू महाग विकत घ्यावी लागते. आता तिथल्या देशाची महागाई वाढते आहे, ही सुद्धा एक प्रकारची समस्या जी आहे ती त्या देशापुढे उभी राहते. मग हा जो प्रकार एकूण आहे, मग तो प्रकार स्टॉक मार्केटवर अफेक्ट कसा करतो, हा एक प्रश्न राहिलाच. तर आता सर्वसाधारण तुम्हाला आता एका उदाहरणामुळे लक्षात आलं असेल, आपल्या इथून बऱ्याच वस्तू तुम्ही जर सर्च केलं की कोणकोणत्या वस्तू अमेरिकेला आपण निर्यात करतो तर तुम्हाला त्या वस्तूंची लिस्टच मिळेल. मग हे सगळे प्रोडक्शन करणारे जे आपल्या इथल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या मार्जिनवरती परिणाम व्हायला लागला की नाही, म्हणजे त्यांचा प्रॉफिट कमी झाला की नाही, झाला. मग तो प्रॉफिट कमी झाला म्हणजे ऑब्व्हियसली काय झालं, त्यांना प्रोडक्शन वाढवता येणार नाही, प्रोडक्शन वाढवलं तरी ते विकता येणार नाही.
अशी जर परिस्थिती झाली तर आपल्या इथल्या प्रोड्युसरची, आपल्या इथल्या मॅन्युफॅक्चररची आर्थिक अवस्था काय होईल, आर्थिक हालत काय होईल, ती डिग्रेड होईल, कमी होईल. म्हणून त्या कंपन्यांचे सुद्धा स्टॉक जे आहेत ते खाली यायला लागले. म्हणून तो पूर्णपणे परिणाम, एकूणच परिणाम आपल्या स्टॉक मार्केटवर होतोय आणि स्टॉक मार्केट खाली येतंय. हे साधं लॉजिक असतं. फक्त हे थोडं आपण असं जर समजून घेतलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की नेमकं स्टॉक मार्केटचा आणि त्या टेरिफ वॉरचा काय संबंध आहे. अगदी त्याच पद्धतीने चीनच्या बाबतीतही तसंच घडतंय, जपान, जर्मनी या सगळ्या देशांबाबतीतही तसंच घडतंय. मग ह्याच्यामध्ये दादा देश म्हणून अमेरिकाच का बरं? तर मगाशीच त्याचं उत्तर ऑलरेडी दिलं आहे की अमेरिका जे आहे ते जास्तीत जास्त काय निर्यात करतं, तर टेक्नॉलॉजी निर्यात करण्यामध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही. म्हणजे जास्तीत जास्त बरं तिथे सुद्धा आपल्या इथलेच इंजिनियर निम्म्यापेक्षा जास्त काम करतात. म्हणजे आउटसोर्सिंग काम करणाऱ्या इथल्या कंपन्या आहेत. भारतामध्ये अशा कितीतरी कंपन्या आहेत की ज्या अमेरिकेतलं काम करतात. म्हणजे तिथे सुद्धा ॲक्च्युअल बघितलं तर ते सुद्धा दुसऱ्यांवरती अवलंबूनच अमेरिका काम करते. पण असो, तो भाग काही विषय, तो आत्ताचा हा विषय नाही आहे. सगळ्यात जास्त शस्त्र निर्मिती जी आहे ती अमेरिका करतो. शस्त्राच्या संबंधित असणारी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी जी आहे ती स्टार्ट अमेरिकेमध्ये होते. म्हणजे तुम्ही फार अगदी दूर जाण्याची गरज नाही. सगळ्या मोठमोठ्या कंपन्या, सोशल मीडियाच्या सुद्धा कंपन्या बघा, तुम्हाला त्यांचा उगम जो आहे तो अमेरिकेतला दिसेल. मग हे सगळं आहे. पण ते सोडून इतर सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या नव्हे पण बऱ्याच जास्त गोष्टींवरती अमेरिकेला इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतं. आणि इतर देशातून जो माल येतो तो तिथे त्यांना कन्झम्पशन म्हणून यूज करावा लागतो. कन्झम करतो म्हणूनच त्याची ती इकॉनॉमी जी आहे ती रोटेट होत राहे. पण हेच जर ह्याला जर ब्रेक लागला तर दोन्ही साईडला नुकसान आहे. म्हणजे निर्यात करणाऱ्या देशांनाही नुकसान आहे आणि आयात करणाऱ्या त्या अमेरिकेलाही नुकसान आहे. त्यामुळेच एकूणच काय आहे, हे टेरिफ वॉर जर असंच पुढे चालू राहिलं आणि याच्यामधून मतभेद निर्माण होत राहिले तर देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे काल परवाच मला वाटतं चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी स्टेटमेंट केलं आहे की अमेरिका ज्या पद्धतीने भारतावरती कर लादत आहे ते त्यांनी मॉडरेट करावं, त्यावरती संयम बाळगावा, अन्यथा आमचे आणि भारताचे संबंध सुधारायला वेळ लागणार नाही, अशा पद्धतीचं, अशा आशयाचं एक स्टेटमेंट त्यांनी दिलं. म्हणजे याचा अर्थ काय की थोडक्यात कुठेतरी तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. अन्यथा काय की ह्याचा परिणाम म्हणून देश कोणत्या विचारावरती चालतो, तर देवाणघेवाणीच्या आणि समन्वयाच्या. पण तो समन्वय तोडायचा असेल, देवाणघेवाण तोडायची असेल, बिझनेस तोडायचा असेल तर मात्र प्रत्येकजण आपापला मार्ग शोधायला मोकळा आहे, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं. म्हणूनच आता पुढे बघू याचा, म्हणजे त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या त्या स्टेटमेंटचा डोनाल्ड ट्रम्प काय अर्थ काढतात आणि त्यावरती काय रिॲक्ट होतात हेही पुढे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. आणि पुन्हा मग त्याचा परिणाम स्टॉक मार्केटवरती नक्कीच बघायला मिळेल. पण तोपर्यंत मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी एक नॉलेजेबल व्हॅल्यू ॲड झाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, थोडीशी का होईना पण एक नॉलेजेबल व्हॅल्यू ॲड झाली असेल तर लाईक करा आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ आणि चॅनल शेअर करायला विसरू नका. तर इथे थांबतो मी आणि वाट बघू आता डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतायत ते. म्हणजे त्याच्यासाठी टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही. आपली थोडी महागाई वाढेल, तिकडची महागाई वाढेल, हे काय सगळ्यांसाठी काय चांगलं नसतंच. पण ठीक आहे, जसं चाललंय त्याप्रमाणे आपल्यावरती तरी काहीतरी कंट्रोल करता येईल एवढं आपण करूया आणि पुढे चालत राहूया. थँक्यू व्हेरी मच.